गणेश काय काम सोडत नाही. आज वेळ झालं हे वाट बघत थांबले होते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे फायनली गॅदरिंगचा दिवस आणि गणेशला झोप लागली नाही रात्रभर. 3:30 वाजता उठला एडिटिंगसाठी आणि थंडी वाजायला आम्हाला पण डिस्टर्ब नको म्हणून बाहेर येऊन बसलाय. तर थंडी वाजत म्हणून पांघरूण बिंघरून घेऊन बसलाय आणि मी उठले 7 वाजता. तू फक्त 3:30 वाजता उठलायस? फक्त? हा, मी 7 वाजता उठले. लय मोठं काम केलीस. तुला ऑस्कर यायला पाहिजे. तर बिचाराला आता झोप म्हणलं तर नाही म्हणालाय. तर आता आम्ही चाललो आहोत गणेशला एक शूज बघायचा आहे. फॉर्मल घालणार आहे आज, त्यासाठी एक शूज त्यांना तयार ठेवला पण त्याला ऑप्शनल अजून एक शूज बघणार आहे तो. तर ते बघणार आणि त्यानंतर स्कूलचं थोडंसं ड्रेपरीचं पण काहीतरी 19-20 झालंय. मुलांना जरा साईज कमी जास्त व्हायला लागल्या तर ते पण जाऊन चेंज करून आणणार. तर आता वाजायला आलेत 12 आणि आम्हाला 4ला तर परत स्कूलमध्ये जायला पाहिजे. त्यामुळं दुपारमध्ये सगळं आवरून घ्यायला पाहिजे, कारण आम्ही दोघांनी ड्रेसचं अजून आमच्या काही बघितलं नाही, काय घालायचं आहे काय नाही. कमीत कमी नाही म्हटलं तर आता 1.5 ते 2 तास तरी लागेल, कारण पटकन तरी आवरत नाही. त्यांच्या मापाचे कपडे वगैरे घेऊन बघायचं म्हटलं तर चलो. तर आम्ही आलो होतो आता झुडिओमध्ये गणेशला जे शूज पाहिजे होते ते बघायला, पण मिळाले नाहीत. त्यामुळे जो ऑप्शन त्याला ठेवलेला फायनली तोच घालणार आहे, कारण वेळ घालवायला पण वेळ नाही आहे आमच्याकडे, असं झालंय. त्यामुळे आता डायरेक्ट जाऊ. आता विसुबाऊंच्यात जाऊ डायरेक्ट. विसुबाऊंच्यात हे उलट होणार नाही परत? तेच करायचं आहे. तिकडची ट्रेपरी घ्यायची. मग तुला तेच सांगत होतो, तिकडनं जायला विसुबाऊकडं कर दिव्या इकडं. आता उलट झालं ना. आता ऐकणार की तू? मला सांगत होतो ते ऐकली नाही, आता ऐकणार की तू? असं त्यांना तर माझी फ्रेंड तर भेटली ना, जरा लवकर आली पण माझी फ्रेंड तर भेटली, स्कूल फ्रेंड. म्हणजे ती तर नसतं, पुण्याला असते, त्यांना आता भेटली ते. तर ड्रेपरीचं काम करण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत. विसुबाऊंच्या दुकानात आलो आता. तर आता आम्ही आलो सागर कलेक्शनमध्ये. तिथे पण थोडंसं चेंज करायचं आहे. तर इथे एक फॅन भेटलेले आहे. ते नसतील चष्म्यावरनं मी तुम्हाला मॅच केलं. तर बराच वेळ झालं इथं आमचं थोडंसं प्रिन्सिपल मॅम भेटल्या होत्या, त्यामुळे आम्ही बोलत थांबलो होतो. बराच वेळ झालं ते वाट बघत थांबले होते, एक फोटो घ्यायचा होता त्यांना म्हणून. तर स्कूलचं आता मंडप वगैरे सगळं तयार आहे. आणि टेक्निकल बघण्यासाठी गणेशला बोलवलंय, त्यामुळे प्लॅनमध्ये नसताना आम्हाला आता यावं लागतंय. तिकडे स्कूल आहे आणि ही स्कूलचं ग्राउंड आहे. भारी केला स्टेज. तर साईडला जे विंग्स लावायचे आहेत त्याच्यासाठीचं काहीतरी मेजरमेंट द्यायचं आहे. नंबर आहे लावा की जरा. अर्धी आत घालतो 2 फूट बाहेर आहे की नाही. ही लाईन पडली ना इथलं 2 फूट बाहेर. हा पाया इथे येणार. आता आमचं इथलं काम झालेलं आहे, आम्ही रिटर्न निघालोय. पण मी आत्ता बाहेर येताना बघितलं की इथं फोटोज पण लावलेले आहेत आणि त्यात परीचा पण फोटो आहे. आय एम सो हॅपी. म्हणजे इतकं प्राऊड मुमेंट असतं की नाही आपल्या मुलांचा फोटो असा बॅनरवर येणं, भारी वाटाले. तर मी आता परत माहेरी आलेली आहे. गणेश गेला केस कट करायला, त्यामुळे म्हटलं थांब इथंच, कारण तो सांगलवाडीतच येतो केस कट करायला. थांबलो इथं मी मम्मीकडे. मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा सरू मावशी येत असतात. मग ते तर त्यांना स्वप्न पडतंय किंवा मला स्वप्न पडलेलं असते. तर आम्ही आत्ताच आलो आहे स्कूलमधनं. आता 4 वाजलेत. खरं तर 4 वाजता मला स्कूलमध्ये पोचायचं होतं, पण आम्ही आत्ताच आलो आहे. अजून आम्ही जेवलेलो नाही आहे. सकाळपासून फक्त नाश्त्यावरच आहे आम्ही. आणि गणेशचं अजून काम चालू आहे. गणेशचं अजून काम चालू आहे. सकाळी 3 वाजलेला. 3 पासून अजून एडिटिंग वगैरे आणि बाहेरची कामं आता करून आलो आम्ही.
एडिटिंगमध्ये 19-20 जरा प्रॉब्लेम होता, त्यामुळे तो आता परत करत बसलाय. आणि खरं तर हे असं एडिटिंग करायला की त्याला खूप वेळ लागतोय. आणि चिमणी आता आवरून तयार आहे. चिमण्या तुझा बाहेर तिथे बॅनरवर फोटो लावलाय स्कूलच्या. कुठं? स्कूलच्या बाहेर ऑलिम्पियाड सगळं नंबर आले की नाही त्या मुलांच्या नावाला, तर तुझा पण आहे. लय खुश झालं तिथे मी बघू. म्हणून सांगतो तुला अभ्यास करत जा. मम्मा ओरडलेली दिसते, पण मम्मा कशासाठी ओरडत्या? मग आता कोणाला प्राऊड फील व्हायला भारी वाटाले? मग नुसतं मम्मा ओरडलेलं दिसत आहे की नाही? मम्मा कशासाठी ओरडत्या? कसलं भारी वाटले मला माहिती आहे. आता आपली मम्मी पप्पा मामा ते आल्यावर किती त्यांना भारी वाटल फोटो बघून तुझा. तर मी खूप खुश झालेले तिथं फोटो बघून परीचा. आणि अशाच प्रगती करते भारी वाटते आम्हाला पण. चला ही आता ड्रेपरी तर तयार आहे घालून. ड्रेपरी काय पटकन घालण्यासारखी आहे, त्यामुळं एवढं काय हे नाही. आता हिची हेअरस्टाईल करते आणि मग मस्तपैकी हिला रेडी करते. मग माझ्याकडे बघते, मग गणेशकडे बघते. नुसतं काय 5 मिनिटाचं काम आहे, कपडे अडकवलं की काम झालं गणेशचं. आणि मेन म्हणजे आज गणेशचा एंट्री सॉन्ग आहे, ज्याच्यात गणेश आहे, गणपती डान्स. तर खूप दिवसातून मी गणेशला स्टेजवर डान्स करताना बघणार आहे. बऱ्याच ठिकाणी तो त्याचा इव्हेंट वगैरे असेल तर करतो, पण तिथं मी नसते ना. आता इथं मला बघायला मिळेल. तर मम्मानं माझी हेअरस्टाईल केलेली आहे. आणि मम्मानं आपली पावर दाखवलेली आहे हेअरस्टाईलची. आणि मम्माला ब्युटी पार्लर खोलणार आहे मम्मा. तुझ्यासाठी काय तेवढं मी करू शकते बाळा. तेरे लिए कुछ भी. बघ बरं आता आरशात. Okay. परफेक्ट. And Do you like it? Yes, I like it. तो पार्लर शुरू आहे. हा करे ना. टन 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 वही रे रे, वही टन करे. टन टन. बाबा अरे वा. जेल लावला जेल त्यांनी सेट करून दिलात ग केस. बघू इकडे बघ. यू लुकिंग सो ब्युटिफुल. यू आर लुकिंग सो ब्युटिफुल माय गर्ल, माय बार्बी डॉल. बस बाबाला काम करू दे. तर बघा हेअरस्टाईल आणि ड्रेपरी घातल्यावर कशी नाटकी करायला बघा. एक्साइट झाले डान्स करून बघायला. हां पिल्या सगळा डान्स इथेच कर. आपण झाला म्हणून सांगूया डान्स स्कूलमध्ये. हां हां छान. हं सगळंच छान दिसतंय हं पिल्लं तुला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. तर माझा मेकअप झालेला आहे आणि फायनली मी तयारही झालेली आहे. या फक्त जॅकेट घालायचं एवढंच. त्याच्यावर एक ब्लॅक जॅकेट आहे, खूप छान दिसतं. आणि काही ठेवायचं असेल तर ह्यात ठेवू शकतो. किस्सा आहे इथं. तर मम्मा बाबाचा ड्रेस शिवून देत आहे. शिवून देत आहे असं. तर मम्मा बाबाचा ड्रेस इस्त्री करून देत आहे, कारण की आज बाबा हेच घालणार आहेत ना. प्लेन आहे हे, त्यांना खूप आवडतं प्लेन. त्यामुळे बाबाला जरा जास्त काम आहे ग, त्यामुळं जरा हेल्प आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं करायचं. यस बॉस. दूध प्यायला जाऊ बॉस. जाऊ की बॉस. हां परमिशन घ्यायला लागतं, नाहीतर फुगून बसलं तिकडं. आता आम्ही चाललोय आणि बाबांनी गाडी काढली आहे. आमचं सगळं आवरलं आलाय आणि मम्मी शूज बंद आहे. हाँ तो चलो मिलते हैं उधरी. तर आता आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि आज डीपी दादा गेस्ट म्हणून आहेत.
तर ते ऑलरेडी तिथे पोहोचलेत आणि जरा आम्हीच लेट आहे. आम्हाला बाकीचे म्हणजे खास करून गणेशला बाकीची कामं करून मग त्याला जायला लागलं, त्यामुळे जरासं लेट झालाय. आणि बघूया तरी पण वेळेत पोहोचण्याचा म्हणजे लवकरात लवकर वेळ तर निघून गेल्या, लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू, व्हिडिओ एक्सपोर्ट कारण त्यांनी ऑलरेडी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्यांना रिसिव्ह केलेलं आहे. झालाय का ओके, आणि त्या तर ह्याच्याप्रमाणे गणेशचं आता मी काम करते. तर आता मी करत आहे गणेशचा मेकअप. मी म्हणल्याप्रमाणे वेलकम सॉन्गमध्ये तो आहे. मॅम कशा बघायलात बघा. त्यांना आले टेन्शन. कुणाला कशाच टेन्शन, तर मॅमला सॉन्गचं टेन्शन आहे. चड्डू घालायला पाहिजे आता. होऊ दे गणेश. तसं काय तू तर आठवण करून देशील ना. तर एक ग्राफिक्सची फाईल आहे, ती बराच वेळ झालं डाउनलोड होतच नाही आहे, खूप प्रॉब्लेम यायला लागला आहे. आता फायनली एक लास्ट टाइम ट्राय करायचं म्हणून मी थांबले. बाकीचे सगळे गेलेत पण मी थांबले. गणेशचा पहिला डान्स असल्यामुळे गणेश पण गेला आहे आणि बाकीच्यांचं पण काहीतरी कामं ज्यांना डिवाईड करून दिले, त्यामुळे बाकीचे टीचर्स पण गेलेत आणि आय होप आता तरी ते डाउनलोड होईल. तर बघूया. विशेष अभिनंदन तुमचं, खूप छान एक्सप्लेन केला. आणि असं प्रत्येक महिलेमध्ये डेअरिंग येणं महत्त्वाचं आहे. म्हणजे चेष्टा मस्करी हा पार्ट एक वेगळा आहे. सूर्यकोटी और नाम था राघव। कुठे पडलीस? रडालेस का? बाळ माझं पडलंय आणि सांगायला 2 वेळा मम्मा पडले. मी एकदा पडली माझ्या समोर, एकदा पडली इकडे पडली. असं तर पिला होणार धावपळ आहे की नाही, होणार का? मी जाऊ, कुठे थांबणार आहेस? तिथंच थांबणार आहेस ना? चल मग माझ्या. तर आता परीला आवरायला आले होते. तिचं एक ॲक्टमध्ये होती ती कंप्लीट झालेला आहे. आता सेकंड डान्स आहे तिचा. चला तुम्हाला बॅक स्टेजचा नजारा दाखवतो. मुली बघा कशा तयार होऊन चालल्यात. झाशीची राणी, झाशीची राणी ना, व्हेरी नाईस, छान दिसल्यास. तर हा आहे बॅक स्टेजचा नजारा. गणेशचा दाखवतो तुम्हाला. गणेश हे आहेत गणेश, हे धावपळीत आहेत. आता स्माइल बघितली सर तुमच्या चेहऱ्यावर मागासपासून. बघा ही अशी धावपळ चालू असते मागं. डिसिप्लिन मध्ये बसलं बघा. आणि ही आहे सगळी प्रॉपर्टी डान्स. के तख्त पर लहराता हुआ मराठाओं का ध्वज। सालों में बाजीराव ने आधे हिंदुस्तान पर अपना कब्जा जमा लिया। झांसी वाली रानी थी वो। अच्छे लोग क्यों मरते हैं, अच्छों के साथ बुरा क्यों होता है। तो पूरी दुनिया को सुनना ही पड़ेगा। मी आले जेवायला फॅमिली सोबत. गणेशला सोडून त्याला पार्सल घेऊन जाईल. त्याच्यात 11 वाजायला आले. अजून डान्स संपलेले नाही आहेत कारण आता सगळे हॉटेल बंद होते. फोटोबा मग गणोबा. नाही, गणेशला पार्सल घेऊन जाऊ आम्ही. तिथे जवळच हॉटेल आहे, दिव्या हॉटेल, तिथं आलोय आम्ही. गणेश काय काम सोडत नाही, घरला जोपर्यंत काम सोडत नाही, घरातलं पण एवढं काम करत नाही.
काय सांगायला घरचं काम करतो तुझं हा बोलतो ग कधी केलंयस घरचं काम? हा तर आता मी घरी पोचलेलो आहे आणि गणेशला पार्सल आणलं होतं तर गणेश जेवत आहे. गणेशची काळजी घेतल्या बरं का, नाही तर म्हणशील गणेशला सोडून गेलो. आणि मी माझा मेकअप काढत आहे. गणेश तिकडे जीवपर्यंत ए तिकडे काढ सगळा कपडा इकडे आहे. होय काय असं झाडालोय मी. चलो तर हा ब्लॉग इथेच संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बघत राहा. पॅ, पॅ. तर आज चिमणी गेलेली आहे आजीकडे, म्हणजे माझ्या मम्मीकडे, आणि मी पण उद्या तिकडे जाणार आहे. त्यामुळे आज ती गेली आणि मी उद्या जाईन. जायला पाहिजे कारण आजी वाट बघायला माझी. तू आता उद्या नाही आलीस तर मी इथनं जाणारच आहे तिने सांगितलेली आहे मला खडसावून. त्यामुळे 1-2 दिवस मी त्यासाठी जाऊन येणार, नवरा काय पण म्हटलं तरी.